स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। बाजार समितीच्या बेकायदा संकुलावर बुलडोझर चालला, 12 दुकानदार जमीनदोस्त। BNC आणि बाजार समितीची संयुक्त कारवाई। आज दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभाग व बाजार समितीचा संयुक्त बुलडोझर 2020-21 या वर्षातील बाजार समितीच्या तत्कालीन अशासकीय प्रशासक मंडळाकडून शहरातील व्यापाऱ्यांना येलदरी रोडवरील बाजार समिती परिसरातील 12 प्लॉट भाडे तत्वावर कॉम्प्लेक्स बांधून देण्यात आले होते। मार्केट यार्डातील सर्व्हिस रोड आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर प्रशासक मंडळाने येलदरी रोडवरील बाजार समितीच्या आवारात शहरातील व्यावसायिकांना भाडे तत्वावर दिले होते आणि वरुड रोडवर 6 ते 7 भूखंड भाडे तत्वावर घेऊन संकुल बांधण्यात आले, जे नियमांच्या बाहेर आहे असे म्हणत बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधक DDR यांच्याकडे तक्रार केली होती। त्यांची कसून चौकशी झाली, ज्यात तपासात हा निष्कर्ष निघाला। ही संकुले हद्दीबाहेर आहेत आणि ही सर्व बेकायदेशीर कामे तत्कालीन अशासकीय मंडळाच्या कार्यकाळात झाली, ज्याचे वाचन नवनिर्वाचित संचालक मंडळ व अध्यक्ष गंगाधरराव बोर्डीकर यांनी केले, ज्यामध्ये बाजार समितीच्या सभापतींनी व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्याची पूर्ण संधी दिली, जेणेकरून कोणत्याही व्यावसायिकावर अन्याय होणार नाही। परंतु तत्कालीन संचालक मंडळ व त्या व्यापाऱ्यांना हे संकुल नियमानुसार असल्याचे सिद्ध करता आले नाही। व्यावसायिकाने न्यायालयातही धाव घेतली, मात्र तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही। अखेर आज रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बाजार समितीचा अवैध संकुलावर संयुक्त बुलडोझर चालला। 2 वाजेपर्यंत त्या बेकायदेशीर संकुलातील 10 ते 12 दुकाने जमीनदोस्त झाली। त्यानंतर त्यांनी बुलडोझरने वरुड रोडवरील दुकानांना लक्ष्य केले। तोपर्यंत बुलडोझर पाहून व्यावसायिकांची तब्येत अचानक बिघडली। हे पाहून माणुसकीच्या बाहेर चेअरमन गंगाधर बोर्डीकर यांनी 3-4 दिवसाची मुदत देऊन व्यावसायिकाला दिलासा दिला। 4 दिवसांनी पुन्हा त्या दुकानावर बुलडोझर चालणार व अवैध कामांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, अध्यक्ष गंगाधरराव बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। मात्र या कारवाईच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी, अभियंता किंवा कर्मचारी कुठेही दिसला नाही। ही कार्यवाही एकट्या बाजार समितीने केली का, अशी चर्चा तेथे सुरू होती। रविवारी 6 तारखेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातलं बेकायदेशीर कॉम्प्लेक्स किंवा बेकायदेशीर भूखंड देण्यात आले होते प्रशासक मंडळाच्या काळामध्ये। आज अधिकाऱ्यांनी प्रशासनाने ते पाडले। खरं पाहिलं तर ह्या गोष्टीला थोडं जर विचार करायचा झाला तर ह्या गोष्टी अशा व्हायला नकोय। या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जे मागच्या काळात घडलंय हे असं पुढे केव्हाही व्यापाऱ्यांनी दक्ष होऊन कागदपत्र बघितल्याशिवाय, डॉक्युमेंट्स बघितल्याशिवाय कुठचेही डॉक्युमेंट करू नये, जेणेकरून आज जे प्रकार घडलाय, जे कोर्टानं त्यांना जे रिलीफ दिलं नाही, कारण की हे सगळं बेकायदेशीर असल्या कारणामुळे त्यांना रिलीफ दिलं नाही। पण पुढच्या काळामध्ये अशा कुठच्याही घटना घडू नये म्हणून मला एवढंच आव्हान करायचं सगळ्या व्यापाऱ्यांना की आपण कुठचीही प्रॉपर्टी किंवा प्लॉट घेत असताना किंवा गाळा घेत असताना पूर्ण कागदपत्राचे व्हेरिफिकेशन करावी, सर्च रिपोर्ट काढावा आणि नंतरच आपण लीज किंवा प्रॉपर्टी घ्यावी। आज जे घडलेली घटना आहे ही होणारच होती, कारण की अनेक चौकशा झाल्या, तर ते सर्व चौकशामध्ये हे सिद्ध झालंय की बाबा ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, जे लिगली म्हणून जे दिल्यात लोकांना, हा BNCच्या रस्त्यावरती आणि मार्केट कमिटीच्या सर्व्हिस रोडवर रस्तेच विकण्यात आले होते। त्यामुळे हे आज न उद्या पडणारच होते। पण अशा कुठच्याही घटना पुढे घडू नये म्हणून सर्वांनी दक्ष राहावं आणि आपल्या स्वतःची फसवणूक होऊ न देता अशा घटना आपल्या चित्तूरमध्ये व्हायला नाही पाहिजे, एवढंच बोल माझं। ही कारवाई कोर्टाच्या निर्णयानुसार BNC आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सगळी केलेली आहे। याच्यामध्ये कुठच्याही एका व्यक्तीचं किंवा कुठच्याही एका डिपार्टमेंटचं याच्यात हे नव्हतं। ठीक आहे। किती गाळे अतिक्रमणधारक आहे या याच्यामध्ये टोटल रेकॉर्डवर 18 गाळे आणि आतले हे बरेचसे आहेत तसे। पण आज जी कारवाई झालेली, जी माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 12 अशा कारवाई झालेली आहे आणि त्या संबंध गोष्टी मागच्या जे काही राहिले असतील त्या याच्यात सुद्धा लिगली कोर्टात सगळं बघूनच सर्व काय
पुढच्या याच्यामध्ये मी होणार आहे. गाळेधारकांचे आरोप आहे साहेब की आम्हाला नोटीस न देता काल रात्री आमची दुकानं चालू होती, सकाळी 7 वाजता बुलडोझर आणून आमच्या दुकानामध्ये माल असताना अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविली. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग हा म्हणजे शासकीय सेवा असताना दिसत नाही, परंतु अशा कारवाईसाठी एवढ्या लवकर कसं तत्पर आला. तर तुम्हाला हे सांगू इच्छितो की ह्या संबंध व्यापाऱ्यांना आम्ही संधी दिली होती कोर्टात जायला, त्याला सगळ्याला माहित होतं आणि तेच लोक कोर्टात गेले होते की बाबा कुठंतरी आम्हाला स्टे भेटावा. मी म्हटलं होतं की तू कोणावरही अन्याय होणार नाही, कोर्टात जा, तुमची बाजू कोर्टात मांडा आणि कोर्टानं जर तुम्हाला न्याय दिला किंवा तुम्हाला वाटत असेल की तुमचं जे खरं आहे कोर्टात मांडा, कोर्टानं जर तुम्हाला रिलीफ दिलं तर त्याच्यामध्ये कुठच्याही BNC ला किंवा आणखी कुठच्याही याला ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारणच नाही. आणि त्यामुळे त्यांना ही माहिती नव्हती किंवा त्यांना टाइम दिला नाही हे म्हणणं चुकीचं आहे. कारण तेच लोक कोर्टात गेले, कोर्टाने रिजेक्ट केल्यानंतरच त्यांनी सगळं घडलेलं आहे. त्यामुळे तो विषय हा एक बिनबुडाचे हे आरोप आहेत, हे असं काही घडलेलं नाही आणि त्या सर्वांना माहित होतं. ते गाळे विकत घेतले होते, त्यांच्या जे व्यवहार केलेला होता, आर्थिक पूर्ण व्यवहार झालेला होता, समजा त्यांचे वाहनाकडे कसं आहे की जे रेकॉर्डवर आलेले जे व्यवहार आहेत त्या याच्यामध्ये निश्चितच कायदेशीर जे काही गोष्टी आहेत त्या हे करून जर त्यांना वापस देता येत असतील किंवा त्यांना जागा आणखी कुठे देता येत असतील हे सगळं तपासूनच हे करणार. पण जे त्या व्यवहाराच्या व्यतिरिक्त जर व्यवहार झाला असेल, जे आता दब्या आवाजात या कारणावर येत आहे की बाबा ह्या याच्यामध्ये बाकीचा व्यवहारही झालेला, पण तसं झाला असेल तर ते मी त्यांचं बघून घ्यावं किंवा त्यांनी जर माझ्याकडे येऊन जर ते सांगितलं तर निश्चितच मी त्यांचं पूर्ण सगळं त्या लोकांकडनं हे करून मी देईलच त्यांना वसूल करून. शेवटचं अतिक्रमण काढलं नाही आणि त्यामुळे पक्षपात होतो का असा सवाल. असं नाहीये, कारण काय आहे, काय गोष्टी येतात त्या गोष्टी न्याय प्रविष्ट आहेत. त्याच्यावरती मला कसं आहे की हे जास्त मी बोलणं याच्यावरती योग्य नाहीये. त्या याच्यामध्ये वरुण रोडच्या याच्यामध्ये मला जी माहिती मिळाली आहे की त्या याच्यामध्ये ज्या 2 का 4 काय ते दुकानं काय जे असतील त्याच्यामधले एकच व्यापाऱ्याची 3 का काय दुकानं होती आणि त्याची तब्येत काहीतरी हे ठीक नव्हती, सिरियस होता काहीतरी असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे त्यांनी 1-2 दिवस 4 दिवस काहीतरी मागून घेतले. पण अशा याला जर आपण कुठं जर माणुसकीला आपणही माणुसकी ठेवायला पाहिजे. त्यामुळे कदाचित प्रशासनाने त्याला जर वेळ दिली असेल तर मला वाटत नाही कुठं हे चुकीचं आहे. ज्या गाळेधारकांच्या दुकानावर बुलडोझर गेलेला आहे अशा दुकानधारकाला आपण काय सांगू इच्छिता? यापुढे आपण कुठचीही प्रॉपर्टी घेत असताना आपण सर्व व्यवहार तपासून आणि सगळे कागदपत्र बघूनच तुम्ही व्यवहार करावा. ह्या ह्याच्यामध्ये खरं पाहिलं तर जर फॉरेन्सिक ऑडिटचं जर त्या निकषानं जर केस दाखल झाली असती तर हे सर्व व्यापारी आज 420च्या केसमध्ये या संचालक मंडळासोबत गुन्हे याच्यावर दाखल झाले असते. पण मला असं वाटलं की हे सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड नाहीत आणि म्हणून माझ्या याच्यामध्ये मी स्वतः DDRना आणि त्या चौकशी कमिटीला हे सुचवलं की बाबा हे लोक निष्पाप आहेत आणि हे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड नाहीत. खरं पाहिलं तर हे सगळं इन्व्हॉल्ड असल्याशिवाय होत नाहीत या गोष्टी. ते याच्यातून वाचले हेच देवाच्या ईश्वर याच्यामध्ये मी म्हणतो की त्याचं भलं आहे. स्वदेशी न्यूज साठी अहमद खान पठाण, जिंतूर.